श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिनाभर भगवान शिवाची पूजा केली जाते. या काळात लोक भगवान शिवाची पूजा करतात. हिंदू धर्मात श्रावणाला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात बहुतेक लोक सोमवारी उपवास करतात. त्यापैकीही तुम्ही असाल. बरेच लोक या शुभ महिन्यात उपवास करतात, ज्यामध्ये लोक थोड्या काळासाठी किंवा अख्खा महिना जेवत नाहीत किंवा त्यांचे अन्न सेवन मर्यादित करतात. तर ज्यांना उपवास करायचा आहे त्यांच्यासाठी उपवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या घरातील महिला कोणीतरी किंवा तुम्ही स्वतः महिनाभर उपवास पकडत असाल तर अख्खा श्रावण महिना तुम्हाला थकवा न जाणवण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा दिवसभर हायड्रेटेड राहणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा खरं तर आपण निर्जलीकरण करतो. निर्जलीकरणामुळे व्यक्ती आळसी आणि सुस्त वाटते, त्यामुळे अडचणी आणखीन वाढू शकतात. म्हणूनच उपवासात लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक प्यायला ठेवा. यासोबत इलेक्ट्रोलाइट पावडरही वापरता येते. उपवासांमध्ये खाल्लेले सुपरफूड बकव्हीट, राजगिरा, बटाटा, रताळे इत्यादी सर्व जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की यापैकी बहुतेक उष्णता संवेदनशील असतात, म्हणजेच उच्च तापमानावर स्वयंपाक केल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे मुख्य म्हणजे भाज्या डीप फ्राय करणे टाळावे. बेकिंग, भाजणे किंवा ग्रिलिंग यासारखे विविध स्वयंपाक पद्धती वापरा. असं केल्यामुळे तुम्हाला अख्खा महिनाभर थकवा जाणार नाही, तुम्हाला ॲसिडिटी किंवा असं काहीही वेगळं होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने अख्खा महिना उपवास पकडत जा. आत्तापर्यंत आपण पाहिलं की उपवास कसा पकडावा. यानंतर आता उपवास कसा सोडावा हे आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, उपवास सोडताना काय करावे? पहिलं म्हणजे नैवेद्य दाखवा. उपवास सोडवण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवा. नैवेद्यांमध्ये उपवासाचे पदार्थ असावेत. प्रसाद वाटावा. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि इतरांना वाटावा. हलका आहार घ्या, कारण तुम्ही महिनाभर उपवासाचे फूड खाल्लेले असतात, त्यामुळे एकदम पचन करणं हे तुम्हाला सहन होणार नाही. त्यामुळे हलका आहार घ्या. उपवासानंतर लगेच जड किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नये. साधे आणि पचनास हलके अन्न घ्यावे. पाणी भरपूर प्या. उपवासाच्या काळात शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते, त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे. आहारामध्ये हळूवारपणे बदल करा. उपवासातून सामान्य आहाराकडे हळूवारपणे वळणे चांगले असते. कांदा, लसूण टाळा. उपवासाच्या दिवशी कांदा आणि लसूण खाणे टाळले जाते, त्यामुळे उपवास सोडतानाही ते टाळणे चांगले. यानंतर हा नियम पाळा. उपवासाचे आणि श्रावण महिन्याचे नियम पाळून उपवास सोडावा. उपवास सोडताना काय खावे? साबुदाणा, साबुदाण्याची खिचडी किंवा वडे उपवासासाठी उत्तम पर्याय आहेत. नंतर फळे विशेषतः हंगामी फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक असे पदार्थ उपवासाच्या आहारात घेऊ शकता. नंतर शेंगदाणे उपवासाच्या पदार्थामध्ये वापरले जातात आणि ते ऊर्जा देतात. नंतर म्हटलं तर राजगिरा पीठ वापरून लाडू किंवा पराठे बनवून खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही उपवास पाळावा किंवा उपवास सोडवताना हे काळजी घ्या. हे तुम्ही आवर्जून नक्की करा, कारण श्रावण महिन्यात तुम्हाला महिनाभर थकवा अजिबात जाणवणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.